Hello student, in last video we see multiple of fraction. How can we find the numbers? म्हणजे एकाचे 10चा अर्धा किती, 20चा 3/4 किती, कसं काढायचं हे आपण बघितलं. त्याच्यावरच आधारित आपल्याला इथं प्रॉब्लेम सेट नंबर 23 आहे. सो फर्स्ट क्वेश्चन दे गिव अस what is the 1/3 of each of the collections given below. What is the 1/3 of each of collection? 1/3 of each number. First question they give us, we have to find 1/3 of each number. So they give us 15 pencils. They give us 15 pencils. We have to find the 1/3 of 15 pencils. 1/3 of 15 pencil. How can we find here 1/3 of? I tell you, of means multiplication. Of means multiplication. And then 1/3 of 15, that is equal to 1/3 into 15. Here is, we can't see denominator, but here is a denominator 1. Here is a denominator 1. So here we write 1 into 15, 15, and 3 into 1, 3. 3 into 1, 3. 3 च्या पाड्यामध्ये 15 कुठपर्यंत आहेत बघा. 3 च्या पाड्यामध्ये 15 कुठपर्यंत आहेत बघा. त्यानुसार आपण काय करू शकतो, त्याचा गुणाकार करू शकतो बघा. 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 5 जा 15, and answer is 5 pencils. Answer is 5 pencils. Then they give us second example or second 21 balloons. What is the meaning of balloons? फुगे. 21 balloons. 21 balloons. 21 balloons. 1/3 of 21. What is the meaning of? We have to find 1/3 of each number. 1/3 of each number. म्हणजे जे नंबर्स त्यांनी दिलेले आहेत, आता 15 पेन्सिल दिल्या होत्या, त्याचा 1/3 भाग किती, म्हणजे 15चे 3 हिस्से करायचे आणि त्याच्यातला एक हिस्सा आपण घ्यायचा, म्हणजेच 1/3 भाग किती असं त्यांनी विचारलाय. तर त्याचा अर्थ असा होतो की 1/3 of 15 that is equal to 5. कसं होतं बघा, इथं 1/3 मी 15 बलून्स काढले आणि त्याचे हे 3 पार्ट केले. आता याच्यातला एक पार्ट घ्यायचा आहे, याच्यातला एक पार्ट आपण घेतलाय, म्हणजेच आपण काय घेतलेले आहे, हे 5 बलून्स घेतलेले आहेत. आपण जर चित्र काढलं तरी साधारण आपल्या लक्षात येते की हे गणित आपलं बरोबर आहे का चूक आहे. फक्त एवढंच आहे की हे 15 आहे म्हणून मी इथं तुम्हाला काढून दाखवू शकले, लक्षात घ्या. पण हे जर 45 असतील किंवा 50 असतील, 100 असतील तर आपल्याला हे प्रॅक्टिकली काढणं शक्य होत नाही. म्हणूनच आपण काय करतो, ही मॅथमॅटिकल मेथड यूज करतो, लक्षात घ्या. इथं मी 15 बलून्स काढले आणि त्याच्यावरचा 1/3 मी काढला आणि त्याने पेन्सिल दिले. तर आपण 1/3 म्हणजे काय घेतलेले आहे, 5 घेतलेले आहेत, बरोबर. आता सेकंड पण त्यांनी काय दिलेलं आहे बघा, 21. 1/3 ऑफ 21 बलून्स. आता 1/3 ऑफ 21 मीन्स 1/3 into 21 divided by 1. Here is no denominator means 1. डिनॉमिनेटर इथं काहीच नाही, याचा अर्थ असा आहे की इथं 1 आहे. सो 21 into 1 21 and 3 into 1 3. तिनाच्या पाड्यामध्ये 21 कुठपर्यंत आहेत बघा. 3 7 जा 21, 3 1 जा 3, 3 7 जा 21 and answer is 7 balloons. Answer is 7 balloons. किती आहे, 7 बलून्स आहेत. 21चा 1/3 भाग म्हणजे तिसरा हिस्सा किती येतो, 7 येतो, कारण 7 त्रिक
21, 7 3 जा 21. आपल्या असंही लक्षात यायला पाहिजे. देन 9 चिल्ड्रन, 1/3 ऑफ 9 तुम्ही शोधू शकाल. देन 18 बुक्स, 1/3, 9 चिल्ड्रन, 1/3 ऑफ 9, 1/3 ऑफ 9, that is equal to 9 1s are 9, here is 3, 3 1s are 3, 3 3s are 9, 3 children. Children means मुलं. Then 18 books, 18 books. How can we find 1/3 of 18? It is also 1/3 into 18, 1/3 into 18. Then the second question, what is 1/5 of the following? What is 1/5 of the following? मी काही यांचा तुम्हाला काय करणार आहे, भाग काढून दाखवणार आहे आणि नंतर तो तुम्ही काढायचा आहे, तुम्ही तुमचा सराव करायचा. लक्षात घ्या. 1/5 ऑफ 20 रुपीज. बघा, दे गिव्ह अस 1/5 ऑफ 20 रुपीज. 20 रुपयाचा 5वा भाग आपल्याला शोधायचा आहे. 1/5 याच पद्धतीने जायचं आहे. 1/5 ऑफ 20 रुपीज. जसे आपण 1/3 काढले तसे आता 1/5 काढायचे. कशा पद्धतीने काढणार? 1/5 इंटू 20 डिवायडेड बाय 1. मी पुन्हा सांगते बघा, इथं त्यांनी डिनॉमिनेटर दिलेला नाही, इथं त्यांनी डिनॉमिनेटर दिलेला नाही. याचा अर्थ असा आहे की इथं डिनॉमिनेटर 1 आहे. सो हिअर 1 इंटू 20 20, 5 इंटू 1 5, 5 4 जा 20, 5 4 जा 20. इथं बघायचं 5च्या पाड्यामध्ये 20 आहेत का? हो यस. तर ते कुठेपर्यंत आहे? 5 1 जा 5, 5 4 जा 20. हिअर इज अ 4 रुपीज. म्हणजे 1/5 ऑफ 20 म्हणजे 20 रुपयाचे जर आपण 5 भाग केले तर एक भाग किती रुपयाचा येईल? 4 रुपयाचा एक भाग येईल. कारण बरोबर आहे. 4 इंटू 5 20, 4 इंटू 5 20. देन दे गिव्ह अस 30 किलोमीटर. दे गिव्ह अस 30 किलोमीटर. 30 किलोमीटर 1/5 ऑफ 30 किलोमीटर 30 डिवायडेड बाय 1, 30 डिवायडेड बाय 1. देन 1/5 इंटू 3 डिवायडेड बाय 1. मी इथं परत तुम्हाला सांगते की इथं 30 आहे, याचा अर्थ इथं नुसते 30 नाही, त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे, त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे. आणि जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की तिथं छेद समान असायलाच पाहिजेत असं नाही. देअर इज डिनॉमिनेटर जर सेम नसतील तरी सुद्धा चालणार आहे. न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. सो हिअर 1 इंटू 3 3 डिवायडेड बाय 5 दॅट इज इक्वल टू परत पुन्हा तेच 5 6 जा 30, 5 6 जा 30. हिअर इज अ 6 किलोमीटर. 5 1 जा 5, 5 6 जा 30. Here is a 6 kilometer. Then they give us 15 liters. 1/3 of 15. 1/5 of 15. How can we find 1/5 of 15? 5 3s are 15. 3 येणार आहे उत्तर. 25. 5 5s are 25 येणार आहे. Then they give us the third question. They give us third question. How can we solve third question? It is also simple but different. So look here. Third one, find the part of each of the following number equal to the given fraction. They give us 2/3 of 30. They give us 2/3 of 30. How can we find 2/3 of 30? 2/3 of 30. It is very simple. Of means multiplication. Of means multiplication. Then how can we do here? 2 into
into 30 divided by 1. 2/3 into 30 divided by 1. Then what will be the answer? Here we write 2/3 into 30 divided by 1, that is equal to 2 into 30. 2 into 30 divided by 3. 3 into 1 means 3. किंवा इथे आपण लिहू शकतो 3 into 1. Then 2 into 30, that is the 60 divided by 3. 60 divided by 3. Then what will be the answer? 3 ones are 3. 3 twos are 6. Here is a 20. किंवा तुम्ही असा भाग लावू शकता 3 divided by 60. 3 twos are 6. 0. Then we put here is a 0. Zeros are 0. Answer is 20. Answer is 20. ही एक पद्धत झाली हे गणित सोडवण्याची. हेच गणित मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण सोडवून दाखवते. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीचा उपयोग तुम्ही करू शकता. So look here, 2/3 of 30. 2/3 of 30. Here denominator is 1. Here denominator is 1. So 2/3 into 30 divided by 1. 30 divided by 1. So एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपण अशा पद्धतीचा गुणाकार करत असतो तेव्हा या संख्येनं या संख्येला किंवा या संख्येनं या संख्येला किंवा या संख्येनं या संख्येला उभा उभा भाग लावला तरी चालतो. आता तो कसा लावायचा बघा. 3 ones are 3. 3 tens are 30. 3 tens are 30. म्हणजे असा असा भाग लावला तर चालतो. न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर. न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर डिवायडेड बाय न्यूमरेटर अशा पद्धतीने म्हणजे याचा रिड्यूस द लोएस्ट फॉर्म होतो. म्हणजे ही संख्या आपण संक्षिप्त करून घेतो, लहानात लहान करून घेतो आणि मग इथे आपण लिहायचं आहे दॅट इज अ 2 into 10 divided by 1, that is equal to 20. That is equal to 20. म्हणजे 2/3 of 30 किती येणार आहे? 20. 30 चा 2/3 भाग म्हणजे किती येणार आहे? 20 येणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं गणित दिलेलं आहे बघा. 7/11 of 22. 22 चा 7/11 भाग. बघा 7/11 of 22 म्हणजे 22 चा 7/11 भाग. तर 22 into 7/11 किंवा 7/11 into 22 काही लिहिलं तरी चालेल. Here denominator is 1. By this method we solve example that is equal to 11 ones are 11, 11 twos are 22, that is equal to 2 into 7, that is equal to 14. That is equal to 14. समजा आपल्याला भाग नाही लावता आला, काही बिघडत नाही. काय करणार आपण बघा. 7/11 of 22, that is equal to 7/11 into 22 divided by 1. Divided by 1. Then how can we solve here? That is equal to 7 twos are 14. Carried is 1. 7 twos are 14. 14 plus 1. 15. 154 divided by 11. Divided by 11. Then here we solve 154 divided by 11. 11 ones are 11, that is equal to 4. 4. 11 fours are 44. Then the answer is 14.
आन्सर इज 14. या दोन्ही पद्धतीने तुम्ही ही गणितं सोडवू शकता. लक्षात घ्या. आता याच्यामधली फक्त 4 गणितं जी आहेत प्रॉब्लेम सेट 23 मधली ती तुम्ही सोडवायची आहेत. म्हणजे ह्याच्यातली 2 गणितं राहिलेली आहेत आणि क्वेश्चन नंबर 2 मधली 2 गणितं राहिलेली आहेत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला रिड्यूस द लोएस्ट फॉर्म कसा करायचा ते सांगणार आहे. म्हणजे या पद्धतीचा भागाकार कसा लावायचा ते सांगणार आहे. म्हणजे पाढ्यातल्या संख्या असतात. 5वी 6वीला तर तुम्हाला पाढ्यातल्या संख्या असतात. पण जेव्हा तुम्ही 8वी 9वी 10वीला जाता तेव्हा तुम्हाला हे बीजगणितामध्ये रिड्यूस द लोएस्ट फॉर्म करावा लागतो. त्यासाठी जर तुम्हाला जमलं, जर तुम्हाला आलं तर तुम्ही या पद्धतीची उदाहरणं सरावासाठी करू शकता. आता कसं करायचं बघा. रिड्यूस द लोएस्ट फॉर्म. आता समजा आपण 2चा पाढा कन्सिडर करू. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. हा आपण 2चा पाढा कन्सिडर केला आणि रिड्यूस द लोएस्ट फॉर्म करायचा. समजा माझ्याकडे अशी संख्या आली 14 डिवायडेड बाय 2. 14 डिवायडेड बाय 2 ही संख्या आली तर मी काय करणार. या 2च्या पाढ्यामध्ये 14 आहेत का बघितले. 2च्या पाढ्यामध्ये 14 आहेत का बघितले. हा ठीक आहे. म्हणजे 2 1 2, 2 7 14, 2 7 14. म्हणजे मला भाग लावत बसावा लागणार नाही. उलटा भाग मी लावलेला नाही. तर मला पाढा पाठ आहे म्हणून मी म्हटलं की 2 1 2, 2 7 बरं. आता ही 2 अंकी संख्या आहे. याच्यापेक्षा 20पेक्षा मोठी संख्या आली. सपोज वी कन्सिडर 22. सपोज वी कन्सिडर 22 डिवायडेड बाय 2. अरे आता तुम्ही म्हणाल नाहीच आहे पाड्यात नाही. मग कसं करायचं. साधा विचार करायचा. या 2नं 22ला भाग जातो बिकॉज इन युनिट प्लेस देअर इज अ 2. म्हणजे आपल्याला माहिती आहे कसोट्या माहिती आहेत तुम्हाला. सो 2 1 2, 2 1 2, 2 1 2. द आन्सर इज 11. आन्सर इज 11. या पद्धतीने. आता समजा 38 असेल. 38 डिवायडेड बाय 2. हे तर नाहीच आहे 2च्या पाढ्यामध्ये. पण या 38ला 2नी भाग जातो तर तो कसा लावणार आपण. बघा मनातल्या मनात भाग कसा लावायचा बघा. 2 1 2, 2 1 2. हिअर 2 1 2. म्हणजे या 3ला मी 2 1 2 नी भागलेला. एक उरला. हिअर इज अ 3. हिअर इज अ 3 बट वी डिवायडेड बाय 2. जो एक उरला तो मनातल्या मनात मी इथे धरला तर तो झाला इथे 18. तो झाला इथे 18. 2 1 2, 2 9 18 and answer is 19. Answer is 19. या पद्धतीने आपण काय करू शकतो. रिड्यूस द लोएस्ट फॉर्म करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण भाग लावू शकतो. तर याचा सराव तुम्ही प्रॉब्लेम सेट 23 झाल्यानंतर तुमच्या मनाने संख्या घ्या आणि पालकांच्या मदतीनं तुम्ही रिड्यूस द लोएस्ट फॉर्म किंवा अतिसंक्षिप्त रूप कसं द्यायचं हे शिकून घ्या. सो इन दिस वे वी सॉल्व हिअर प्रॉब्लेम सेट नंबर 23.